आमचे आमदार जास्त आहेत, मागच्या भरतशेठ गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत. तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी. आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रायमरी रिपोर्टमध्ये मला वाटतं ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट जे होते ते सिमिलॅरिटी आहे. प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्टमध्ये जे फिंगरप्रिंट्स आहेत सिमिलॅरिटी आहे असं पोलिसांनी देखील अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे. मला वाटतं ह्या सैफ अली खान यांच्या केसमध्ये काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील परवा याबाबतमध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे की ह्या केसची सगळी माहिती एकदा सगळी अक्युमुलेट करून ते एकत्र करून आपल्या सर्वांना योग्य ती माहिती पोलीस डिपार्टमेंटच्याकडनं दिली जाईल. आणि तोपर्यंत आपण आपल्याला विनंती देखील मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे की मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही स्पेक्युलेशन्स किंवा कुठल्याही जे काही अफवा जर का कुठल्या पसरवल्या जात असतील मीडियाच्या माध्यमातून नाही, पण अफवांना जास्त आपण तिथे इन्फ्लुएन्स न देता जो काही पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट असेल त्यावरतीच आपण काम केलं ते योग्य राहील असं मला वाटतं परवा मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं देखील आहे. म्हणून मला वाटतं ह्या केसमध्ये जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स असतील किंवा जे काही पोलिसांचे जे काही फाइंडिंग्स असतील त्या बाबतीमध्ये आपल्याला एक अधिकृत स्टेटमेंट ही पोलीस डिपार्टमेंटकडे दिली जाईल. नाही बघा, त्या बाबतीमध्ये खास करून संशयित म्हणून ज्या वेळेला एखाद्या आरोपीला तिथे एन्क्वायरीसाठी बोलवलं जातं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिणाम झाला असेल नक्कीच त्या बाबतीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला आम्ही इंटरफेअर करायला सांगू आणि तो निर्दोष आहे ह्याची खात्री आता जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट त्याच्या बाबतीत देखील पोलिसांना आम्ही द्यायला लावू जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही याची मी खात्री पोलिसांना घ्यायला सांगू. डोकेदुखीचा प्रश्न नाही आहे. बघा, शेवटी 3 पक्ष घेऊन ज्यावेळेला आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं, परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही. शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत, मागच्या भरतशेठ गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत. तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी. आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं. मागच्या 2024च्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जवळपास ही संख्या 650च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे. कारण बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे बांगलादेशी मायग्रेंट्स हे काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत, ते अनेक वर्षांपासूनचे येत आहेत. त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत. तर हळूहळू ते आपल्याला कनेक्शन्स मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडावाला हळूहळू हा वाढेल असा आमचा अंदाज आहे. नाही, काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत, काहींना आपण डिपोर्ट केलेले आहेत. ती देखील संख्या मी आपल्याला अगदी 10 मिनिटात प्रेसमध्ये देतो. नहीं, किरीट सोमयाजी के बाद से वो आंकड़ा कहाँ से, वो आई थिंक उन्होंने एक स्पेकुलेशन लगाया है. उन्होंने कई गवर्नमेंट में जाकर उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से, लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो नंबर आपको बता रहा हूँ. नाही बघा, ह्यांची बांगलादेशींच्या बाबतीमध्ये ह्यांचे मोडस ऑपरेटिंग आहे आणि ती मोडस ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न करतोय किंवा शेवटी त्या मोडस ऑपरेटिंगच्या शेवटच्या आपण जर का पॉईंटपर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही. आता हे धागेदोरे कलकत्तापर्यंत जातात, मग ते नेपाळपर्यंत देखील जातात आणि मग हे डॉक्युमेंट बघा, ते जेव्हा बांगलादेशवरनं जेव्हा इथे येतात अगदी 5-10 हजाराचा खर्च करून येत आहेत
आणि तिथे आल्यानंतर आल्यालाच लगेच अशी तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट तिथे तयार करून देतात कलकत्तामध्येच, आणि मग ते देशभरामध्ये ते असे पसरलेले आहेत. आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाहीये, तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती असलेल्या देशामधून येतात. फक्त बांगलादेशीच नाही, नेपाळवरून देखील इलिगल मायग्रंट्सची संख्या ही मोठी आहे. त्यांना देखील आपण कर्टेल करायचा प्रयत्न करतोय. एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होतंय ते होता कामा नये, ह्यासाठी रेव्हेन्यू आणि होम डिपार्टमेंट अशी आम्ही एकत्रित आता टीम तयार करतोय आणि त्याच्यावरती आमचं काम चालू आहे.